नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे रायगड पोलीस भरती संदर्भात जे विद्यार्थ्यांचे ग्राउंडचे मार्क आलेले आहेत. आता दर दिवसाला काय करतात की ग्राउंडचे मार्क येत राहतात. तर त्याच्यावरती आपण काय करतो की ॲनालिसिस करत असतो. तर त्याच्यामध्ये 24 तारखेचे ग्राउंड, 25 तारखेचे ग्राउंड, 26 तारखेचे ग्राउंड. 26 तारखेच्या ग्राउंडचे मार्क आलेले आहेत, तर हे मार्क विद्यार्थ्यांना कसे आहेत, किती विद्यार्थ्यांना मार्क पडत आहेत, याची ॲनालिसिस करणार आहोत. आणि याच्यावरती कट ऑफ किती असू शकतो, ओके, त्याचं ॲनालिसिस करणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की किती विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेले आहे, 40 पेक्षा जास्त किती आहेत, 35 ते 40 किती आहेत, त्याच्यानंतर 31 ते 35च्या दरम्यान असे आपण ॲनालिसिस करणार आहोत. किती विद्यार्थी हे झालेले आहेत, यादीच्या बाहेर गेलेले आहेत, म्हणजे जे ग्राउंडसाठी फेल झालेत, या सगळ्यांची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी हे यादी आहे तिला काय केलं की जास्तीत जास्त मार्क रँकनुसार ही यादी तुम्हाला दाखवत आहे. आता हे मार्क आहेत. आता बघा, इथं 45 मार्कांचा विद्यार्थी टॉपर आहे. 45 मार्काचे जर बघितले तर इथं तुम्हाला 7 विद्यार्थी दिसतील. त्याच्यानंतर 43 मार्काचे तुम्हाला 5 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 42चे असं जर पकडलं आपण, 40च्या वरती किती आहेत ते विद्यार्थ्याचे आपण जर पाहिलं तर 40च्या वरती हे विद्यार्थी आहेत. आज ग्राउंड कमी विद्यार्थ्यांनी दिलेला आहे, तर हे विद्यार्थी आहेत 46 विद्यार्थी आहेत. 46 विद्यार्थी हे ग्राउंड दिलेले आहेत आज, 40च्या वरती आहेत. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं 39 ते 36 पर्यंत जर पाहिले, 35 पर्यंत पाहिले, 39 ते 35 मार्क, तर हे विद्यार्थी बघितले आपण, तर यांची संख्या आहे 81 आहे. इथं 81 आहेत. जे 81 आहे विद्यार्थी आहेत जे की 30 ते 30 नाही, 35 ते 39 आहेत. आणि त्याच्यानंतर 39च्या खाली बघूयात आपण, 35च्या खाली 34 पासून तर 34 ते 31 पर्यंत जर बघितलं आपण, हे 34 होतं ऍक्च्युली. 34 पासून जर बघितलं 31 पर्यंत, 30 पर्यंत, तर हे 129 विद्यार्थी आहेत. एकशे 129 विद्यार्थी आहेत. आणि फेल विद्यार्थी किती झाले ते बघूयात. फेल जर बघितलं आपण, फेल खूप सारे विद्यार्थी होतात. तर या यादीत जर बघितलं आपण, फेल होणाऱ्या उमेदवाराची संख्या सगळे फेल उमेदवार आहेत. तर हे होतात 180. बघा, 180 उमेदवार म्हणजे खूप जास्त उमेदवार फेल होत आहेत. 450, 500, 550 उमेदवार आहेत. त्यापैकी एवढे उमेदवार फेल झालेले आहेत. तर खूप मोठी संख्या आहे ही जी की विद्यार्थी फेल झालेले आहेत तिथे. तर हा विद्यार्थी 5 मार्क आहे. तर याच्यानुसार जर बघितलं आपण तर खूप सारे विद्यार्थी फेल झालेले आहेत. आता याच्यात पर्सेंटेज जर काढलं मी, टोटल आता विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली, इथे मी रँक वाईज लावतो यांना पहिला. रँक वाईज जर लावले मी हे विद्यार्थी, तर टोटल 522 विद्यार्थी आहेत. 522 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेले आहेत. आणि 522 पैकी जर फेलची संख्या बघितली आपण, खूप जास्त विद्यार्थी फेल झालेले तुम्हाला दिसून जातील इथे. हे 24 वाले, 25 वाले पास आहेत, 24 वाले पूर्ण हे फेल आहेत. तर जवळजवळ 180 विद्यार्थी जे आहेत ते फेल आहेत. 180 विद्यार्थी फेल. आता हे जर पर्सेंटेज नुसार काढलं आपण, तर पर्सेंटेज नुसार बघितलं तर 180 विद्यार्थी फेल आहेत. याचा अर्थ असा होतो
जवळपास 34% विद्यार्थी हे फेल आहेत. 34-35% हे तर कॉमन आहे. आणि जास्त जर मार्क बघितले 40 ते 50 तर हे आहेत 8% विद्यार्थी आहेत. आणि 129 जर बघितले 129 हे 24% विद्यार्थी सगळ्यात जास्त आहेत ते इथं आहेत. कट ऑफ तुमचा इथून इथपर्यंत लागण्याचे चान्सेस आहेत. लक्षात घ्या, इथून इथपर्यंत चान्सेस लागू शकतात. काही कॅटेगरीमध्ये हा कमी होतो. एसबीसी आणि ओबीसीचा एसबीसी आणि ईडब्ल्यूच्या कॅटेगरीचा हा कट ऑफ जो आहे तो कमी लागण्याचे चान्सेस आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन इतरांसोबत शेअर करा.